नमस्कार. आम्ही लोग या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रों, अब घोषणा हो चुकी है. अब घोषणा हो चुकी है, मेला लगेगा यहाँ पर. हर कोई घर जाकर कपडे बदलने लगा है. हिंदीतले लोकप्रिय कवी दुष्यंत कुमार यांची ही कविता. ही अशा वेळी चपखल लागू होणारी. होय, तर आता निवडणुकांची लगबग सुरू झालेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या महायुती सरकारला निवडणुका जिंकण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक वाटत होतं ते सारं करून झालं. निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आणि अखेर निवडणुका आज जाहीर झाल्या. अगदी काल परवा देवेंद्र फडणवीस यांची मोठमोठाली छायाचित्र असलेल्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये झळकल्या, तेव्हाच आपण हे ओळखलेलं होतं की निवडणुका आता दृष्टीपथात आल्या आहेत. भाजपा आणि महायुतीनं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या जातील असा संदेश यापूर्वी वारंवार दिलेला. पण प्रत्यक्ष निवडणुका आल्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांची छबी सर्वत्र झळकायला सुरुवात झाली. भाजपाच्या राजकारणाचं हेच वैशिष्ट्य की भाजपा काही गोष्टी सांगून सवरून ठरवून करते आणि काही बाबी मात्र न सांगताही केल्याशिवाय राहणारा पक्ष नाही. त्या पक्षाला या गनिमी काव्याचे हे तंत्र वापरण्याचा मोह एवढा मोठा की जवळपास प्रत्येक ठिकाणी हे तंत्र आता वापरलं जातं. मध्यंतरी लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाला फटका बसला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा घोडा भाजपानं थोडासा मागे घेतलेला आणि शिंदे यांना पुढे सरकवलेलं. आता सरकारच्या साऱ्या खैराती योजना जाहीर करून झाल्यानंतर पुन्हा फडणवीसांना पुढे दामटणं सुरू झालेलं आहे. निवडणुकीचे प्रत्यक्ष निकाल काय येतात याबद्दलचं पुरेसं आकलन आज आपल्याकडे काय कुणाकडेही नाही. निवडणुकीनंतर काय होणार याचा देखील आपण आज विचार करू शकणार नाही. पण भाजपाचं मात्र तसं नाही. आज निवडणुका लढवण्यासाठी जी काही रणनीती ठरवायची ती भाजपातर्फे ठरवली जाईल. पण निवडणुकीनंतरची रणनीतीही भाजपाकडे आजच तयार असेल. त्या रणनीतीचा एक भाग म्हणूनच पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच कसे आदर्श नेते आहेत हे आता ओरडून सांगणं सुरू झालंय. अशी ही फसवाफसवी. लोकशाहीमध्ये खरं म्हणजे लोकांना जो नेता पसंत असेल, जो नेता लोकांमध्ये अधिक लोकप्रिय असेल त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होणं हे अपेक्षित असतं. पण भाजपामध्ये मात्र असं कधीही होणार नाही. लोकांच्या पसंतीला तिथं फारसा अर्थ नाही. पक्षाची कोअर कमिटी काय म्हणते हे तिथे महत्वाचं. या कोअर कमिटीला गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल, राजस्थानात भजनलाल, मध्य प्रदेशात मोहन यादव, हरियाणात मनोहरलाल खट्टर किंवा नायब सिंग सैनी हे अंधाऱ्या खोलीतले गुमनाम चेहरे मुख्यमंत्री म्हणून नेमावेसे वाटले. तसंच महाराष्ट्राचंही आहे. आज लोकांमध्ये जाऊन कोणालाही विचारलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूनं फारसा कौल कोणाला मिळणार नाही. उलट त्यांचं नाव काढलं की टवाळगिरीचेच प्रयत्न होत असल्याचं आपल्या लक्षात येईल. हे असं असलं तरी भाजपातर्फे मात्र देवेंद्र यांचंच नाव अतिरेकी हट्टानं पुढे रेटलं जाईल. हे सारं जे काही होत आहे ते भाजपाच्या मुद्दलमध्ये लोकविरोधी धोरण आखण्याच्या मूळ प्रवृत्तीमुळं. लोक आणि भाजपा यांच्यात आज कुठल्याही प्रकारची सुसंगती राहिलेली दिसत नाही. लोकांनी भाजपाला सातत्यानं दूर करण्याचा प्रयत्न करावा आणि भाजपानं मात्र तेवढ्याच हट्टानं आपल्याला हवं ते करून घेण्याचा अट्टहास करावा. असंच भाजपाचं राजकारण आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस यांना भाजपनं पुन्हा जे गाजवणं सुरू केलं आहे तो त्यांच्या या स्वभावाचा रणनीतीचा एक भाग आहे. फडणवीस यांना महाराष्ट्रात व्यापक विरोध आहे हे भाजपाला माहीत नाही असं नाही. पण म्हणूनच भाजपालाही आता केवळ फडणवीस यांचंच नेतृत्व पुन्हा एकदा महाराष्ट्रावर थोपवण्याची इच्छा झालेली आहे. या वैचारिक चौकटीतूनच देवेंद्र फडणवीस यांच्या महिमा मंडनाचं दुसरं पर्व आता महाराष्ट्रात सुरू होत आहे. होय, देवेंद्र हे कसे उत्तम आणि आदर्श नेते आहेत हे आता लोकांना पटवून सांगितलं जाईल. त्यांच्यावर बेतलेल्या या जाहिराती पाहिल्या की भाजपाचा प्रत्यक्ष लोकांवर लोकमतावर
विश्वास असण्यापेक्षा जाहिरातीच्या तंत्रावर अधिक विश्वास असावा याची खात्री पटते. जाहिरातीच्या तंत्रामध्ये एकच एक बाब वारंवार ठासून सांगितली की ती कालांतरानं लोकांना पटायला लागते असं मानलं जातं. त्यानुसारच भाजपानं नवीन जाहिरातींचा रतीब घालणं सुरू केलाय. त्यातली पहिली जाहिरात जी होती ती घर घर संविधान असं सांगणारी. अशा प्रकारची जाहिरात भाजपानं आजवर कधीही केलेली नसेल. हे संविधान आपल्याला मान्य नाही हे परिवारातल्या लोकांनी आजवर ठिकठिकाणी सांगितलेलं आहे. संविधानाबद्दल बोलताना खुद्द लालकृष्ण अडवाणी यांनी असं म्हटलेलं होतं की या संविधानाला अर्थ नाही, त्यात शेकडो वेळा दुरुस्त झालेल्या आहेत. अशा संविधानाला काय अर्थ आहे? यांचं संविधान प्रेम हे या प्रकारचं. देवेंद्र फडणवीस यांनी हे संविधान घरोघरी नेलं असं या जाहिरातीचं म्हणणं. प्रत्यक्षात देवेंद्र किंवा भाजपानं संविधानाचं हे अभियान कुठे राबवल्याचं कोणालाच दिलेलं नव्हतं. पण लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी या संविधानाचाच मुद्दा बनवलेला. त्यामुळे भाजपाला जो फटका बसला तो फटका भाजपा अजूनही विसरलेली नाही. आता पुन्हा विरोधकांनी हाच मुद्दा या निवडणुकीत काढण्याऐवजी आपणच तो सुरुवातीपासून वसूल करावा या उद्देशानं भाजपानं संविधानाची ही जाहिरातबाजी सुरू केलेली आहे. दुसरी जाहिरात तर एकदम भन्नाट. देवेंद्र फडणवीस आणि लोकांमध्ये इमोशनल कनेक्ट निर्माण करण्याच्या उद्देशानं आलेली. भाजपा आणि मुख्यत्वे नागपुरात फडणवीस यांना लोक देवाभाऊ या लाडक्या विशेषणानं पुकारतात. पण आता सारा महाराष्ट्रानेही त्यांना देवाभाऊ म्हणून ओळखावं, त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांना निवडून द्यावं, आपला माणूस म्हणून स्वीकारावं असा या जाहिरातीचा उद्देश. ही जाहिरात म्हणते हा देवाभाऊ महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला आणि म्हणूनच सर्वसामान्यांना भावला. होय, जाहिरातीत फडणवीस यांचं वर्णन हे एवढ्या गोड आणि लाडक्या शब्दात केलेलं आहे. पण अखेर जाहिरातच ती. जाहिरातीत जे काही असतं ते सारं खरं असतंच असं नाही. प्रत्यक्षात हे तर खरं नाहीच, कारण हे देवाभाऊ महाराष्ट्रासाठी किती झटले ते आपण पाहिलेलं आहे. आज महाराष्ट्र जो काही उभा आहे त्यात इथली शेती, ग्रामीण शेतकरी आणि सहकारी कारखानदारीचा सहभाग हा शहरांमधल्या उद्योग आणि व्यापारा एवढाच महत्वाचा. पण देवेंद्र यांनी साखर कारखानदारीला आपल्या राजकारणाखातर ग्रहण लावलं. भाजपात येता की तोडू रसद असं धोरण तिथं त्यांनी राबवलं. राज्य सहकारी बँकेचा विषय काढून अजित पवारांच्या मानेवर सूर ठेवायला त्यांनी कधी कमी केलेलं नाही. शेती आणि शेतकरी यांच्यासाठी तातूरमातूर घोषणा करण्यापलीकडे त्यांनी फारसं केलं असंही नाही. सारा महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात असतानाही त्यांनी राजकारणच केलं. देवा धर्माचा अतिरेकी वापर केला. लोकांना कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष मदत करणं, सरकारनं चालवलेल्या प्रयत्नात सहभागी होणं. हे न करता मंदिरं उघडण्यासाठी त्यांनी आंदोलनं केली. मराठा आंदोलन सुरू झाल्यानंतर सतत या आंदोलनाचा केवळ राजकीय दृष्टिकोनातून विचार केला. आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या विरोधकांवर तुटून पडण्याचा उद्योगही त्यांनी केला. त्यातूनच साऱ्या मराठा समाजाची नाराजी त्यांनी ओढून घेतली. परिणामी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वावरणंही त्यांना आज कठीण होऊन गेलेलं. समाज माध्यमांमध्ये देवेंद्र फडणवीस हा जणू आता चेष्टेचा विषयही असल्याचं आपण पाहून घेतलं. या उलट अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनसाठी आकांड तांडव करणारे देवेंद्र हे आपणच पाहिले. मुंबईचा एअरपोर्ट अदानीच्या घशात घातल्यानंतर धारावीचा विकास करण्याचं राष्ट्रकार्य त्यांना सोपवण्याचा घाटही यांच्याच कारकिर्दीत घातला गेला. वेदांत फॉक्सकॉन गुजरातेत जात असताना महाराष्ट्र सरकार काय करत होतं तेही आपण पाहिलेलं. असं हे यांचं महाराष्ट्रासाठी झटणं आणि बहुजनांसाठी राबणं. हे असं जर असेल तर सर्वसामान्यांना कसं काय भावणार असेल? सामान्यांच्या भावना तर यांना कधीही कळलेल्या नव्हत्या. ज्या नेहरूंना साऱ्या जगानं मानलं त्या नेहरूंबद्दल प्रिय देवेंद्र काय का नाही बोलले. ज्या शरद पवारांना भाजपानंच पद्मविभूषण देऊन सन्मानित केलं त्या पवारांबद्दल हेच देवेंद्र काय काय बोललेले नाहीत. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेते, त्यांचा सारा पक्षच देवेंद्र महोदयांनी फोडून काढला.
शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपुलकी बाळगणारा, त्यांच्याशी भावनिक दृष्ट्या जोडलेला एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आज आहे. असं असतानाही तुम्ही उद्धव ठाकरे यांना उद्ध्वस्त करण्याचे शक्य ते सारे प्रयत्न केले. तुमचे हे सगळे उपटुंब उद्योग साऱ्या महाराष्ट्रानं पाहिले. असं असताना आपण लोकांना भावतोच असं म्हणण्याची तुमची हिंमत होऊ शकते, हे तर मोठंच नवल. यालाच राजकारण म्हणतात. सर्वसामान्य लोकांमध्ये यालाच फसवाफसवी असंही म्हणतात. प्रेमात आणि युद्धात सारं काही क्षम्य असतं. भाजपा हा पक्ष सतत युद्धाच्या, भांडखोरीच्या, रणनीतीच्या चक्रव्यूहात राबणारा पक्ष. त्यामुळे भाजपा जे काही करेल त्यावर आपण विश्वास ठेवायलाच हवा. निवडणूक प्रचार हा सारा फसवाफसवीशिवाय कसा होईल? राजकारणात हे सगळं चालणारच. प्रत्यक्षात आता लोक या फसवाफसवीला कसा प्रतिसाद देतात ते प्रचारादरम्यान आपण पाहणार आहोत. मित्रो, आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. कृपया नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा ही विनंती. नमस्कार.